वेलकम. तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग हा स्पेशल आहे, कारण आमच्या लग्नाला 7 वर्ष झाले होते. आज आमची अॅनिव्हर्सरी होती. सो थोडंसं बाहेर पडायचं ठरवलं होतं, सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं आणि त्यासाठीच मी रेडी होत होती. आणि जे काही मी करत होती, जसं काही मी करत होती तसंच सेम शौर्या माझी कॉपी करत होती. थोडं तिच्यामुळे आमचा टाइमपासही झाला घरातच. त्यानंतर संध्याकाळचे 5 वाजलेले होते. 5-5:30च्या दरम्यानचा वेळ होता. तर चहा तर झालीच पाहिजे. चहा नाही तर काहीच नाही. चहा माझा फेवरेट आहे. सो तितक्या वेळातच तिच्या काका काकूंचा व्हिडिओ कॉल आलेला आणि त्यानंतर शौर्य मी बराच वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. लवकरच तिचे काका आणि काकू घरी येणार आहेत, त्यामुळे शौर्याची अशी मोठी अशी लिस्ट होती जी शौर्य त्यांना ऐकवत होती. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे असं आण, ते तसं आण म्हणून ती तिच्या काकांना काकूला सांगत होती. आणि त्यांचं सगळं बोलणं चालू असताना मी पटकन माझा चहा उरकला आणि विचार केला की आपल्याला जायचं कुठे, काय काय शॉपिंग करायची, काय घ्यायचं म्हणून भरपूर सारा विचार केला. आणि आजचा दिवस हा माझा असतो. सो मला जे पाहिजे ते मी ऑर्डर करत असते. मला जे पाहिजे ते मी मागितलेलं ते मला कम्प्लीट सगळं काही भेटत असतं. आणि त्यानंतर आम्ही निघालो ट्रेंड्ससाठी. सर्वात आधी ट्रेंड्समध्ये आम्ही जायचं ठरवलं, कारण मला थोडेसे माझे ड्रेस वगैरे घ्यायचे होते. तर ऑनलाईनच मी दरवेळेस मागवते, परंतु आज दुकानात किंवा ट्रेंड्समध्ये जाऊन शॉपिंग करायचं असं थोडंसं ठरवलं, जेणेकरून वेगळं काहीतरी. सो आम्ही निघालो होतो. त्यानंतर ट्रेंड्समध्ये आल्यानंतर पाहिजे तसं आम्हाला जसं हवं तसं काहीही मिळालं नाही. ना कुर्ती, ना ड्रेस किंवा शौर्यासाठी सुद्धा असं आम्हाला काहीच भेटलं नाही. थोडा वेळ तेथे सगळं सर्च केलं, सगळं बघितलं. जे विचार करून आलं होतं तसं तर काही मिळालं नाही, परंतु थोडासा त्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढून घेतला आणि तेथून आम्ही लगेच निघालो. त्यानंतर आम्ही एका दुकानात गेलो आणि त्या ठिकाणी मला माझ्या मनासारखा असा छान असा ड्रेस मिळाला. सो मी तो जास्त वेळ न घेता घेतला आणि त्यासोबतच अजून मी 3 ड्रेस घेतलेले आहेत. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार लवकरच. आणि थोडी शॉपिंग केली, केक वगैरे घेतला. त्यानंतर शौर्याला काही स्वीट्स वगैरे आवडतात ते सुद्धा घेतले. आणि आम्ही आलो होतो शगुन म्हणून हॉटेल आहे. सो हॉटेल तर काही इतकं मोठं नाही, परंतु तिथलं जे नॉनव्हेज आहे ते खूप छान आहे. शौर्याचे पप्पा कधी नॉनव्हेज खात नाही, परंतु नॉनव्हेज हे माझं खूप फेवरेट आहे. सो आजचा दिवस माझा असल्यामुळे आज माझी रिक्वायरमेंट होती की ज्या ठिकाणी नॉनव्हेज छान भेटतं त्या ठिकाणी जायचं आणि दाबून ताव मारायचा. सो आम्ही आलो होतो शगुन ह्या हॉटेलमध्ये आणि एंटर केल्यानंतर शौर्या आपली सुरू झाली होती तिच्या मस्तीमध्ये. आणि जसं पण आम्ही गेलो तर त्या ठिकाणी मी आज सर्वात आधी अशी जागा शोधली ज्या ठिकाणी आम्हाला लाईट व्यवस्थित मिळेल, जेणेकरून मी व्हिडिओ सुद्धा व्यवस्थित काढू शकेल, क्लॅरिटी व्यवस्थित राहील. सो तेथे तसं एवढी काही सोय नव्हती, परंतु त्यातल्या त्यात जे सगळ्यात बेस्ट होतं ते त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो. आणि त्यानंतर माझं जे फेवरेट होतं की मला चना गार्लिक आवडतं, त्यानंतर शौर्याला अंडी खूप आवडतात. सो शौर्यासाठी ऑमलेट बॉईल वगैरे असं मागवलं आणि ती आपले जेवणाला सुरुवात केली होती. त्यातच माझं गार्लिक आणि चना आलं. मी सुद्धा माझं स्टार्टर जे होतं ते खाल्लं. त्यानंतर आम्ही नॉनव्हेज मध्ये भाजी मागवली. त्यानंतर शौर्याच्या पप्पांनी सुद्धा टोमॅटोची चटणी मागवली आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आमचं झालं सेलिब्रेशन सुरू. शौर्या झाल्यानंतर असं आठवत नाही की कधी आम्ही केक कापलाय असं, कारण जसं पण शौर्याला समजायला लागलंय, माझा बर्थडे असो, मिस्टरांचा बर्थडे असो किंवा कुणाचंही अॅनिव्हर्सरी असो, काय असो, शौर्या काही आम्हाला केक कापू देत नाही. त्यानंतर आम्ही निघालो होतो पान खाण्यासाठी. पान हे माझं आणि शौर्याच्या पप्पांचं फेवरेट आहे. सो आम्ही पान खायला निघालो.
आणि त्या ठिकाणी चॉकलेट पान, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मला त्या ठिकाणी आम्ही पान खाल्ले आणि शौर्याला काही पान आवडत नव्हतं. सो आम्ही तिच्यासाठी वफल सांगितले बनवायला आणि वफलचा थोडासा असा व्हिडिओ मी त्या ठिकाणी काढला. तिचा वफल तयार करत असताना तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आणि अशा प्रकारे आमचं दिवसाचं संपूर्ण जे काही सेलिब्रेशन होतं ते झालं होतं. आणि त्यानंतर मग तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.